कॉमर्सची आवड, उज्ज्वल करिअरची वाट. कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अकाउंट आणि टॅक्सेशन स्किल एज्युकेशन कोर्स हा मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये करिअर घडविण्याचा उत्तम पर्याय ठरत आहे. या कोर्समुळे विद्यार्थ्यांना कोणती कौशल्ये मिळतात, MNC मध्ये नोकरीच्या संधी कशा निर्माण होतात आणि करिअरची वाट कशी सुकर होते, हे सर्व जाणून घ्या संगमनेर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून. डॉक्टर संजय मालपाणी यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत नक्की पहा डेस न्यूज मराठी. नमस्कार. आज संगमनेर महाविद्यालयामध्ये याच महाविद्यालयात विभोक अकाउंट आणि टॅक्सेशन या डिग्री कोर्समध्ये शिकलेले विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. प्रतीक रहाणे हा या ठिकाणी आहे. तो आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये पुण्याला काम करतोय. त्यानंतर तेजस मालुंजकर हा देखील इथे आलेला आहे. तो टाटा टेक्नॉलॉजी मध्ये काम करतोय. मुंबईमध्ये सध्या तो काम पाहतोय. त्यानंतर सुमित सहाने हा ICICI बँकेमध्ये वाशिमला म्हणजे नवी मुंबईला डेप्युटी ब्रांच मॅनेजर म्हणून काम करतोय. आणि माझ्या डाव्या बाजूला तेजस रुपवते हा कमिन्स इंडियामध्ये प्री सेल्स डिपार्टमेंटमध्ये तो काम करतोय. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेले हे चौघे विद्यार्थी कौशल्याधिष्ठित अशा अकाउंट आणि टॅक्सेशन या कोर्समध्ये या ठिकाणी शिकले होते आणि पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी होते. तर प्रतीक, आता तू नेमकं काय तुला असं वाटतं की बीकॉम हा जो पारंपरिक कोर्स आहे किंवा अन्यही आपले पारंपरिक कोर्सेस आहे त्यापेक्षा हा जो कौशल्याधिष्ठित कोर्स होता बिव्होक बॅचलर ऑफ व्होकेशन, यामध्ये काय वेगळं मिळालं? आता वेगळे पण म्हणजे याच्यामध्ये असं होतं की बीकॉम मध्ये सगळं थेरॉटिकल होतं, याच्यामध्ये प्रॅक्टिकल बेस पण होतं आणि मेन म्हणजे आपण म्हणजे आता ग्रामीण भागातले विद्यार्थी कॉम्प्युटर लॅपटॉप याच्याशी थोडा संबंध लांबचाच येतो. तर मग इथं पहिली गोष्ट म्हणजे ते हाताळायला मिळालं, टॅली एक्सेल वगैरे याची ओळख झाली. मग अजून त्याच्यामध्ये रुची निर्माण झाली. मग ते शिकत शिकत मग तसं पुढे प्रगती करत गेलो. तेजस, तुझं काय मत आहे की आपण पारंपरिक कोर्स केला किंवा त्याऐवजी हा बिव्होकचा कोर्स केला, यामध्ये वेगळं असं काय मिळालं जेणेकरून तुम्हाला पटकन जॉब मिळाला? बीकॉम मध्ये आपल्याला पारंपरिक पद्धतीने ओल्ड टॅक्सेशन बद्दल आपल्याला एज्युकेट केला जातो. बट बिओक मध्ये काय झालं की लेटेस्ट GST आहे त्या टॅक्सेशनचा पार्ट पोर्शन इन्क्लूड झाला. त्यामुळे आम्हाला लेटेस्ट जे टॅक्सेशन कोणतं चालतंय ते आम्हाला शिकायला भेटलं, त्यावर आम्हाला वर्किंग भेटलं, त्यामुळे नॉलेज आमचा ऍड ऑन भेटलं. अगदी बरोबर आहे. बिव्होक कोर्सेसमध्ये हा अभ्यासक्रम कॉलेज अपग्रेड करत असतं. अर्थात आता स्वायत्त झाल्यामुळे बीकॉमचाही कोर्स संगमनेर महाविद्यालयात तातडीनं अपग्रेड केला जातो. परंतु बिव्होक मध्ये हा त्या काळी सुद्धा अपग्रेड केला जायचा आणि त्यामुळे एखाद्या बजेटमध्ये काही परिवर्तन घडलं टॅक्सेशन मध्ये की ते लगेचच्या लगेच पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना शिकायला मिळायचं आणि त्याचं इम्प्लिकेशन प्रत्यक्ष व्यवसायात कसं करता येईल याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंगही त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मिळायचं आणि हा एक खूपच मोठा फायदा त्या कोर्सचा होता. सुमित, तुला काय वाटतं की असं काय तुला मिळालं या कोर्समधून जेणेकरून तुला पटकन इतका मोठा जॉब हा ICICI बँकेमध्ये मिळाला? अकाउंटिंग आणि टॅक्सेशन सोबतच आपल्याला बिझनेस कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशन स्किल्स कसे डेव्हलप होतील याच्यावरती आम्हाला शिकवण्यात आले. अगदी बरोबर आहे. आणि तेजस, तुझं काय मत आहे? सर, माझं असं मत आहे की जसं बीकॉम मध्ये 80% हा थेरॉटिकल आणि 20% हा प्रॅक्टिकल पार्ट होता, पण बिओक मध्ये मला ते खूप एक ऍडव्हान्टेज वाटलं की 50% प्रॅक्टिकल खूप गोष्टी शिकायला भेटल्या, ज्याची मार्केटमध्ये आता नीड आहे आणि प्रॅक्टिकल स्किल्स ह्या खूप गरजेच्या आहेत. तर हे शिकणं आणि ती स्किल मला शिकायला भेटली ते मला खूप फॉर्च्युनेट वाटतं. कौशल्याधिष्ठित कोर्सेसचं एक वैशिष्ट्य असतं आणि ते म्हणजे त्यामध्ये 50% अधिक हा प्रॅक्टिकल भाग असतो, कौशल्य शिकवलं जातं आणि त्यामुळे मार्केटच्या गरजा काय हे लक्षात घेऊन त्या पद्धतीचं तातडीनं परिवर्तन हे जे अभ्यासक्रमात केलं जातं त्यामुळे या विद्यार्थ्यांना लेटेस्ट अपग्रेडेड व्हर्जन त्या सिलेबसचं मिळतं आणि त्याचा खूपच मोठा फायदा होतो. आणि असं विचार करायचं कारण नाही की सायन्समध्ये गेल्यानेच खूप मोठे पगार मिळतात. हे कॉमर्स मधून शिकलेले सगळे विद्यार्थी आहेत आणि काही विद्यार्थी तर असे सुद्धा आहेत की जे 11वी-12वी सायन्सला होते परंतु त्यांना सायन्स आवडत नव्हतं आणि मग ते कॉमर्समध्ये आले आणि त्यांनी खूप मोठं काम केलं. आणि अजून एक वैशिष्ट्य या कोर्सचं असं आहे की या कोर्स ते सुरू असताना सेकंड इयर मध्ये किंवा थर्ड इयर
पूर्ण झाल्याबरोबर कॅम्पस इंटरव्ह्यूजचं आयोजन केलं जातं आणि यांच्या बॅच मधल्या 6 विद्यार्थ्यांची निवड त्यावेळेस इन्फोसिस मध्ये झाली होती आणि 4 विद्यार्थ्यांची निवड त्यापैकी 2 माझे शेजारी बसलेले आहेत ते ICICI मध्ये गेले होते आणि नंतर तिकडून ते अजून त्याला टाटामध्ये जॉब मिळाला त्यामुळे त्यांना स्विच केलं. पण अशा पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणावर इन कॅम्पस इंटरव्ह्यूज मधून सिलेक्ट होणाऱ्या मुलांची संख्या या कोर्समध्ये सर्वाधिक आहे आणि त्या कॉमर्स मधून कौशल्याधिष्ठित तशा कोर्समध्ये शिकल्यानंतर देखील खूप चांगले पगार मिळतात. सहज उदाहरण म्हणून विचारूया प्रतीकला की त्याला नेमकं काय पगार सध्या मिळतोय. मला आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये 5 LPA चं पॅकेज आहे. आणि तुला किती आहे तेजस? आता मला टाटा टेक्नॉलॉजी मध्ये 10 LPA पॅकेज. ते टाटा टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असताना 10 लाख रुपये प्रतिवर्ष अशा पद्धतीचं पॅकेज या विद्यार्थ्यांना मिळतंय आणि अशी खूप चांगली प्रगती या कोर्सच्या माध्यमातूनही तातडीनं चांगले जॉब्स मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. असे हे बिव्होक कोर्सेस अनेक प्रकारचे संगमनेर महाविद्यालयामध्ये राबवले जातात. आपल्या कॉलेजचे प्राचार्य गायकवाड सर हे देखील खरं कॉमर्सचे आहेत आणि त्यामुळे कॉमर्सच्या विषयावर त्यांचं विशेष प्रेम असतं आणि तिथे जे सिलेबस अपग्रेडेशन आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली लगेचच केलं जातं आणि त्यामुळे अशा पद्धतीची गगनभरारी या महाविद्यालयाचे विद्यार्थी मारतायत. या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया. नमस्कार.